संभाजीनगर में प्रधानमंत्री आवास योजना के तहत 20 लाख घर बनाने का लक्ष्य रखा गया था, जिसे देवेंद्र फडणवीस ने मात्र 40 दिनों में मंजूरी दे दी। इस योजना के तहत कल 1500 करोड़ रुपए की राशि वितरित की जाएंगी। पुणे के बालेवाड़ी स्टेडियम में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह 10 लाभार्थियों को किस्त देंगे। संभाजीनगर जिले में 72,000 लाभार्थियों को घर मिलेंगे, वहीं 37,000 नागरिकों को 15-15 हजार रुपए की किस्त प्राप्त होगी। पहिल्या टर्म मध्ये जर आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती, या प्रधानमंत्री आवास योजनेमधून 4 कोटी लोकांना घरं मिळाले आणि वेगवेगळ्या स्कीम्स शेकडो आहेत। पण उद्याचा दिवसाचं महत्त्व असं आहे की दुसऱ्या टर्म मध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्म मध्ये 3 कोटी घरांचा संकल्प आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने परत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, महायुतीचं शासन आलं, केंद्रामध्ये मोदी साहेबांचं शासन, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं शासन, डबल इंजिनचं सरकार आणि ह्या डबल इंजिनच्या सरकारामध्ये चांगलं काम व्हावं म्हणून माननीय देवेंद्रजींनी 100 दिवसात काय काम करावं असं एक त्यांनी ठरवलं होतं, 100 दिवसाचा आराव। तर हे करत असताना केंद्राने यांना 20 लाख घरं या वर्षात बनवायचं असं उद्दिष्ट दिलं होतं। 20 लाख घराचं उद्दिष्ट असं दिलं होतं आणि माननीय देवेंद्रजीचं सरकार कामाला लागलं आणि हे जे खातं आहे हे ग्राम विकास खाते अंतर्गत हा प्रकल्प आहे, प्रधानमंत्री आवास योजना। आणि 20 लाखांना त्यांनी 40 दिवसात मंजुरी दिली। फडणवीस साहेबांच्या सरकारने 20 लाख घरांना त्यांची ज्यांना आवश्यक आहे ते करून 40 दिवसामध्ये मंजुरी दिली आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मंजुरी दिल्यानंतर ग्रामीण भागामध्ये साधारण आम्ही तुम्हाला देतो ते हप्ते किती असतात काय असतात, पण 20 लाखांना मंजुरी दिली। तर 20 लाखांना मंजुरी दिल्यानंतर त्यातल्या 10 लाख लोकांना उद्या हप्ता होणार आहे। म्हणजे अमित भाई शाह त्याचे प्रमुख, महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते 10 लाख लोकांना पहिला हप्ता दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर 20 लाख लोकांना घराची मंजुरी देण्यात येणार आहे। अत्यंत ॲम्बिशियस मोठा प्रकल्प उद्या उद्घाटन करत आहे। हा कार्यक्रम पुणे येथे बालेवाडीमध्ये स्टेडियममध्ये होतोय। माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब, फडणवीस साहेब हे सर्वच तिथं आहेत। त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ असतील तिथले मंत्री, त्याचबरोबर चंद्रकांत दादा असतील आणि ग्राम विकास मंत्री गोरे हे सर्व तिथं उपस्थित राहणार। आता उद्याच्या कार्यक्रमाचं विशिष्ट असं आहे की एका क्लिकवरती 15,000 गुणिले 10 लाख जर घेतलं तर 1500 कोटी रुपयाचं वाटप उद्या होणार आहे ज्यांना घरं नाहीत त्यांचं।